सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भोसे येथे सेवक कामगार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन। सेवक कामगार संघटनेच्या यशस्वी वाटचालीत आणखीन एक मुलाची भर पडत सांगली जिल्हा उपाध्यक्ष सौ ज्योती नंदकुमार गुरव यांच्या पुढाकारातून भोसे तालुका मिरज येथे संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। हा उद्घाटन सोहळा संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमर फारूक ककमरी यांच्या हस्ते पार पडले। भोसे गावातील विविध क्षेत्रात कार्यरत आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीतील घंटागाडी कामगार, साफसफाई कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्रातील इतर मेहनती कामगारांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी संघटनेचे ध्येय, धोरणे आणि उद्दिष्ट यांची माहिती संस्थापक संचालक प्रशांत कदम आणि उपस्थितांसमोर सादर करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अमोल होवाळे यांनी संघटनेतर्फे आजवर झालेल्या कामाची सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि आकर्षक सूत्रसंचालन सई गुरव यांनी केलं। या कार्यक्रमाला महावीर बस्तवडे गुरुजी, सूर्यकांत गणपती जगदाळे, सीमा धनचंद्र जगदाळे, अभिनंदन पाटील, श्रीकांत गुरव, अलका जगदाळे, नंदकुमार गुरव, महादेव माळकर, विलासमती पाटील, सुरेखा बस्तवडे, मालती गुरव, कृष्णा गुरव, अतिश पाटील, इंजिनियर तसेच गावातील अनेक मान्यवर, नागरिक आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी मिरजहून आदिमाने। गेले 5 वर्ष झाले आम्ही हॉस्पिटलला काम करतोय, त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन असू दे, डॉक्टरांची टीम संघटना किंवा हॉस्पिटल असू दे, यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत। तर तुमचा कुठला काय उद्भवलेला आजार आहे ज्याच्यावर तुम्हाला उपचार करणं, ऍडमिट होणं गरजेचं आहे, तर चांगला कुठला तुमच्या त्या रोगाला चांगला हॉस्पिटल कुठला आहे ते आम्ही तुम्हाला सजेशन करू। आमचे पदाधिकारी उपस्थित राहतील, तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट होऊन तुमचं डिस्चार्ज होईपर्यंत तुम्हाला कुठली अडचण येणार नाही याबद्दल संघटना पूर्णतः दक्षता घेईल। त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ ज्यांची नोंदणी आहेत, ज्यांचे आहेत त्यांना सांगतो मी, त्यांनी तुमच्या घरी जर कोण रक्त तपास आले त्याला घेऊ नका। 2 ml तुमचा रक्त घेतला जातो, असं काय बाटलीवर 100 ml घेतले जात नाही। बरेच लोक असतात की ते रक्त तपासायला भेटतात। आता आमच्याकडे अशी केसेस येतात की त्यांची रक्त तपासलेली नसतात आणि त्यांना अचानक काहीतरी आजार होतोय, ऍडमिट व्हायला गेलं की मग ते रक्त तपासले असल्यामुळे त्यांना अडथळा होतो। मग त्यावेळी त्यांचं रक्त तपासायला गेलं तर त्यांना 12 दिवस रिपोर्ट यायला लागते। मग त्याला इमर्जन्सी उपचाराची गरज आहे, आता ऍडमिट व्हायचं आहे, ऑपरेशन व्हायचं आहे, सलाईन लावायचं आहे, मग आता त्या गॅपमध्ये 12 तास कसं करायचं? आम्ही काय करतोय, कामगार आयुक्त साहेबांना आमचं संघटनेत पत्र देतो, साहेब इमर्जन्सी आहे का, ऍडमिट करून घ्या, तुम्ही रक्त काढून घ्या, तो उपचार करा। परंतु पथ्य आपण पाळायचं, कधी पण आयुष्यात लक्षात ठेवा, उपचार करण्यापेक्षा पथ्य पाळायला चांगलं असते। त्यामुळे पथ्य काय पाळायचं की बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाची जी लोक तुमच्याकडे रक्त तपासायला येतील, ज्यांची नोंदी आहेत त्यांना सांगतोय मी, ते त्यांच्या रक्त द्या, त्यांची तपासणी करून घ्या। जवळजवळ 13,000 चाचण्या आहेत, त्या 13,000 चाचण्या तुम्हाला पूर्णतः मोफत होतात। तुमच्या मोबाईलवर त्याची रिपोर्ट येतात। काही किरकोळ असेल तरी तुमच्या गावभागात आशा वर्करांनी आपलं हॉस्पिटल आहे, रुग्णालय शासकीय, तिथं ते रिपोर्ट दाखवा, त्या रिपोर्टवर ते तुम्हाला ते उपचार गोळ्या देतील। महामंडळाचं तुमच्या इथं गोळ्यांचं औषधाचं उपचार होईल। गरज पडली की आपण तुम्हाला ॲम्ब्युलन्स सुद्धा पाठवू, त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून तुम्हाला मानेचा पट्टा मोफत मिळतोय, कमरेचा पट्टा मोफत मिळतोय। पेन किलर, ज्याला दुखा असतात किंवा पेन होते, पेन म्हणजे काय, त्याला दुखणं असते, त्याच्यावर मलम असून दे किंवा स्प्रे असून दे, ते सुद्धा मोफत मिळते। त्यामुळे कुठल्याही बाबतीत तुम्ही हलगर्जीपणा करू नका। तुमच्या आयुष्याची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या, तुमच्या मागे तुमचा परिवार आहे ह्याची पण तुम्ही दक्षता बाळगा। आणि संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला कधी काही गरज पडून दे, कुठल्याही कामगाराचा विषय असून दे, ह्या आरोग्य सेविका, आशा वर्कर असतील ह्यांच्यात तर आम्ही कायम काम करतच असतो, परंतु गाव लेवलला सुद्धा कुठल्याही